Hi friend, today I am going to teach unless. नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला unless शिकवणार आहे. माझे नाव सार्थक राजेश राखेचे. मी आता 7वीचा विद्यार्थी. माझ्या शाळेचे नाव आनंद प्रायमरी स्कूल. आज मी तुम्हाला if आणि unless शिकवणार आहे. if चं वाक्य घेऊन unless मध्ये कन्वर्ट करणार आहे. if हा कंजंक्शन आहे. कंजंक्शन मधला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन. For example, my second example is if you will sit, you don't stop it. Unless if च्या जागी unless टाकायचा, you will sit जास्त तसं ठेवायचं आणि जिथे कॉमा आहे खाली कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर कॉमा द्यायचा. you च्या नंतर आपल्याला हे वाक्य जे आहे you don't stop it याला आपल्याला निगेटिव्ह करावं लागतं. you don't stop it. आता आपण याचा my second example, माझा आता second example, if he was not ill, he would at work. आता याला आपण unless मध्ये कन्वर्ट करू. unless he was, इथे नॉट होता ना, पहिल्या वाक्यात नॉट होता, was not. आता आपण याला was not काढून टाकायचा, was टाकून द्यायचा. he was ill जसच्या तसा कॉमन ही आपण इथं he would at work घेतला होता. तर आता आपण आपल्याला याचं निगेटिव्ह करावं लागतं कारण तो निगेटिव्हचा रूल आहे. he would not at work. हे माझं वाक्य. थँक्यू. लिसन टू मी सायलेंटली.